कंस मामा किंवा कंस प्रवृत्तीची माणसं आजही आपल्या अवतीभोवती वावरतात, हे आपण या सत्य घटनेमधून बघणार आहोत. धुळे जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये रामी नावाचं गाव आहे आणि तिथे पंकज बागुल नावाचा एक मध्यमवयीन एक गृहस्थ राहतोय आणि त्याचं जे लग्न आहे, हे लग्न एका विवाहित महिलेसोबत झालेलं आहे आणि विवाहित महिलेसोबत लग्न झाल्यानंतर एका शेतामध्ये यांनी संसार थाटलेला आहे आणि या विवाहित महिलेला अगोदरच 1.5 वर्षाचं एक अपत्य होतं, एक मुलगा होता. ही जी महिला आहे, ही महिला मध्य प्रदेशमध्ये नांदण्यासाठी गेलेली होती. परंतु तिच्या नवऱ्यासोबत तिचं जमत नव्हतं. कालांतराने त्यांना पुत्ररत्न झालं, मुलगा झाला आणि पतीसोबत किंवा आपल्या नवऱ्यासोबत जमत नसल्यामुळे तिने पुन्हा एकदा महाराष्ट्र गाठलेला आहे आणि या रामी गावामध्ये येऊन त्यांनी तिचं 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन आपली गुजराण सुरू केली. त्या मुलाला घेऊन ती तिथे राहत आहे. आता तिथे राहत असताना तिची ओळख पंकज बागुल या व्यक्तीसोबत झालेली आहे आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं आहे. ते दोघं जण आता एकत्र राहायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु हा जो पंकज आहे, या पंकजला दारूचं अतोनात व्यसन होतं, भयानक व्यसन होतं. दिवसभर शेतामध्ये हे दोघेही काम करत होते, दोघेही काबाड कष्ट करत होते. परंतु संध्याकाळी मात्र कष्ट करून झाल्यानंतर हा पंकज आजूबाजूला जाऊन कुठेतरी जाऊन दारू पिऊन घरी येत होता आणि घरी आल्यानंतर तमाशे करत होता, मारहाण करत होता, शिवीगाळ करत होता. कारण जे व्यक्ती जास्त दारू पितात त्यांना बेवडा असं म्हणतात आणि ही जी बेवडा कॅटेगरी असते, यांना आपण काय करतोय याचं कुठल्याही प्रकारे भान राहत नाही. त्यांच्या बुद्धीवरती, त्यांच्या मेंदूवरती पूर्णपणे दारूने अंमल घेतलेला असतो, नियंत्रण घेतलेलं असतं. आणि आता हे दाम्पत्य संसार करत असताना, आता संसार म्हणा, सुखाचा संसार म्हणा, दारू पिऊन संसार म्हणा, जे असेल यांचा संसार चालू होता. त्यावेळेला यांचा जो मुलगा आहे, त्याचं नाव आहे कार्तिक, 1.5 वर्षाचा मुलगा. हा गायब झालेला आहे, कुठे सापडत नाहीये. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये, सोनगिरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पोलीस एक 1.5 वर्षाचा मुलगा गायब झालेला आहे, त्याच्यामुळे पोलीस जी यंत्रणा आहे खडबडून शोध घेत आहे. कारण ज्या वेळेला अशा स्वरूपामध्ये लहान मुलांचं अपहरण, लहान मुलांची मिसिंग केस या स्वरूपाचे गुन्हे घडतात, त्यावेळेला पोलीस यंत्रणा आपलं 100% बळ, 100% ताकद आणि 100% इंटेलिजन्स त्या ठिकाणी या कामासाठी लावत असते. त्याच्यामुळे आता पोलिसांचा तपास सुरू आहे. तब्बल 12 दिवस उलटून गेलेले आहेत आणि तारीख उजाडलेली आहे 31 मे 2025. वार होता शनिवार. त्यावेळेला त्यांच्या घराच्या आजूबाजूला शिवारामध्ये एक खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये काहीतरी आगंतुक, काहीतरी वेगळी गोष्ट असणार आहे असं पोलिसांचा संशय होता. त्याच्यामुळे मग पोलिसांनी हा खड्डा उसकलेला आहे, खड्डा उपसलेला आहे. त्यावेळेला अत्यंत धक्कादायक असं चित्र, ज्या 1.5 वर्षाच्या मुलाला पोलीस 12 दिवसापासून शोधत होते, त्या 12 दिवसाचा मुलाचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये पुरलेला होता आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी जी तपासाची चक्र आहे ती फिरवलेली आहे. आता हा मुलगा तिथे गेलाच कसा? किंवा या सगळ्या गोष्टींची जी कल्पना आहे, ही पोलिसांना आता घ्यायची होती, पोलिसांना समजून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याचा जो सावत्र बाप आहे पंकज बागुल याला ताब्यात घेतलंय, त्याच्या आईला देखील ताब्यात घेतलेला आहे आणि आता यांची खुलासेवाराची चौकशी सुरू केलेली आहे. त्यावेळेला अत्यंत धक्कादायक असं जे वर्णन या मृतदेहाचं किंवा या मुलाच्या मरणाचं पोलिसांना त्याने सांगितलंय, ते सांगून आपल्याला पुन्हा एकदा हे जे कंस मामाची जी कथा आहे, ही कथा आठवल्याशिवाय राहत नाही. पंकज बागुल हा 31 मे 2025च्या अगोदर 12 दिवस, त्या दिवसापासून ज्या दिवशी त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की त्याचा सावत्र मुलगा गायब आहे, त्या दिवशी तो दिवसभर थकून भागून कामावरून घरी आलेला आहे, दारू ढोसून घरी आलेला आहे आणि त्या दारूच्या नशेमध्ये त्याने आपला सावत्र मुलगा याला जमिनीवरती एका फटक्यामध्ये आपटून मारलेला आहे. त्या क्षणाला त्या 1.5 वर्षाच्या पोराने जीव सोडलेला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर त्याचा सावत्र बाप आणि त्याची सख्खी आई, आता ही सगळी घटना घडताना त्याची जी आई आहे, ती त्या ठिकाणी उपस्थित होती. ती संपूर्ण घटना त्या आईने देखील बघितलेली आहे, अशी माहिती समोर येत आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याने या दोघांनी मिळून त्या खड्डा खणलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये त्या मुलाला टाकलेलं आहे आणि हा खड्डा गाडून त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता ही सगळी घटना घडल्यानंतर आपल्यासाठी, आपण सर्वसामान्य माणसं अशा गोष्टींचा विचार करत नाही आणि आपण खूप सामंजस्याने जगत असतो, एकमेकांना आधार देऊन जगत असतो. एखादं अनाथ मूल दिसलं तरी त्याच्याविषयी सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होत असते. आता यांचा संसार सुरू होता, सगळं काही सुरळीत सुरू होतं. याला सुद्धा एक अपत्य लाभलेलं होतं, नशिबाने लाभलेलं होतं आणि एक त्याची पत्नी देखील लाभलेली होती. कष्ट करून, काबाड कष्ट करून अत्यंत सुखाने जगण्याच्या
वेळी मात्र याला दुर्बुद्धी सुचलेली आहे आणि हा दारू पिऊन दारूच्या नशेमध्ये एका 1.5 वर्षाच्या निष्पाप बाळाचा या नराधम सावत्र बापाने अत्यंत करुण असा अंत केलेला आहे. आता या सगळ्या गोष्टींमधून जे काही आपण धडा घेत असतो, जे काही शिकत असतो, परंतु अशा घटनांमधून कोणत्याही प्रकारे आपल्याला धडा मिळत नसतो. परंतु या ज्या गोष्टी असतात, या गोष्टी आपल्या संपूर्ण समाजाला एका वेगळ्या वळणावरती नेऊन ठेवतात, वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावतात. या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काय मत आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपण हा व्हिडिओ या भागातून बघत असाल, आपल्याला या घटनेविषयी काही अधिक माहिती असेल तरी देखील कळवा. आणि अशा ज्या घटना असतात, या घटनांमध्ये अधिकचा तपास सुरू असतो, पोलिसांची कारवाई सुरू असते. त्याच्यामुळे या घटनेमध्ये काही अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. तेव्हा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या पुन्हा नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.